संघाकडून दोन सलामीचे फलंदाज विवेक आणि वैभव भावेश विवेक आणि भावेश हे दोन सलामीचे फलंदाज बीके वर्षे संघाकडून पाहूया. शिवांश या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम जे एक्स्ट्रा प्लेयर्स आहेत एक्स्ट्रा प्लेयर पाठी बसायच्या तिकडे चेंडू जातो. आपला समोर सामन्यात चेंडू तिकडे जातो त्याच्यामध्ये पाठी थांबायचं तिकडे. दोन्ही संघाच्या संघाला विनंती असेल हा सामना 45 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि तर तुम्हाला पेनल्टीला जावं लागेल. दोन्ही संघाचे संघटना आहेत तसेच पंच तुम्ही 3 गोलंदाजाचा वापर करू शकता. दोन्ही संघाकडे विनंती आहे. हा सामना असेल 4 षटकांचा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांशी वाद घेतल्यास तुम्हाला पेनल्टी किंवा अन्यथा संघ बाद केला जाईल. दोन्ही संघाकडे नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. आपलेच सामने वादविवाद नाही झाला पाहिजे. हे दोन्ही संघाकडे किंवा 8 संघ मालकांनी लक्षात घ्यायचं आहे. कंपल्सरी चेस असेल हा सामना कंपल्सरी चेस असेल. नाणेफेकीवरती कौल दिला जाणार नाहीये. थ्रो गोलंदाजी चालणार नाहीये. थ्रो गोलंदाजी आढळल्यास तो गोलंदाज इथेच बाद केला जाईल आणि एक अवांतर धाव सुद्धा नोच्या स्वरूपात या समोरच्या टीमला देण्यात येईल. दोन्ही पंचांना लक्ष द्यायचं आहे की थ्रो गोलंदाजी कोणीही करायची नाहीये. थ्रो गोलंदाजी पूर्णपणे बंद असेल. जर का एखाद्या गोलंदाजाने थ्रो गोलंदाजी केली तर तिथेच त्याची गोलंदाजी सोडावी लागेल आणि समोरच्या संघाला पेनल्टीच्या स्वरूपात आपल्या धावा द्याव्या लागतील. ह्या दोन्ही संघटनांनी आणि सगळ्या गोलंदाजांना लक्षात घ्यायचंय. थ्रो फेकी चेंडू टाकायचं नाही. तुम्हाला थ्रो चेंडू टाकायचं नाहीये. सर्व संघाने लक्षात घ्यायचंय की ओव्हर थ्रो जे ओरमचा रूल्स आहे ओव्हर थ्रोच्या धावा असतील. अवांतर चेंडूवरती तुम्ही धाव घेऊ शकता. लेग बॅचच्या सुद्धा धावा असतील. पायचीत LBW हा डिसिजन आपल्याकडे नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. कुणी वाईट किंवा अवांतर चेंडूवरती कुणी वाद घ्यायचा नाहीये. चला सगळे जाऊया पहिल्या सामन्याकडे. सगळ्या पाहूया. नागपंथी गोसाई समाज रायगड पर्वत पहिले आणि ह्या पहिल्या पर्वाचा पहिला सामना इकडे
चला चला लवकर लवकर खेळाडूंनी तयार राहायचं आहे. श्री नाथपंथी गोसावी समाज रायगड यांच्यातर्फे आयोजित श्री नाथपंथी गोसावी प्रीमियर लीग 2026 पहिल्यांदा सुरू होत आहे. सर्व खेळाडूंचे आणि संघ मालकांचे समाजातर्फे हार्दिक स्वागत. सर्वांनी खेळाचा आनंद घ्यायचा आहे. ज्या 2 टीम ग्राउंड वरती खेळतायत आणि बाकीच्या 6 टीम साईडला आहेत त्यांनी खेळाचा आनंद घ्यायचा. चला सामना चालू करून घ्यायचा. हा पहिला सामना असेल या पर्वाचा. नाथपंथी गोसावी प्रीमियर लीग पर्व पहिले आणि या पर्वाचा हा सलामीचा सामना बीके वॉरियर्स वर्सेस शिवांश. शिवांश या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पाहूया गोलंदाजीसाठी शिवांश वॉरियर्स कडून आणि फलंदाजीसाठी बीके वॉरियर्स कडून स्ट्राईक विवेक, नॉन स्ट्राईक संघनायक व संघ मालक भावेश. राजेश हा गोलंदाज. अथर्व पाहूया वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेतो अथर्व. स्ट्राईक ला विवेक. पाहूया नाथपंथी गोसावा समाज रायगड या पर्वाचा हा पहिला चेंडू टाकतोय. हा टाकण्याचा मान भेटतोय अथर्व याला आणि स्ट्राईक करेल विवेक. बीके वॉरियर्स या संघाचा फलंदाज कोणतरी गावाकडून हा पहिला चेंडू आणि हवेत चेंडू पाहूया. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न होतोय आणि ते मात्र 2 धावा पूर्ण केले ते विवेक यांनी आपल्या संघासाठी. आणि नाथपंथी गोसावी समाज रायगड पर्व पहिले या पहिल्या पर्वाच्या 2 धावा विवेक यांच्या बॅट मधून. धावसंख्येत भर. धावसंख्या होते पहिला चेंडू 2 धावा. पहिला पुढचा चेंडू अथर्व तयार. फुलचा चेंडू होता. पाहूया अलेक्सला फुल मारलं तर झेलू शकतो का, परंतु हवेत चेंडू होता आणि पुन्हा एकदा 2 धावा घेतले ते विवेक यांनी. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचते 4 धावसंख्येवरती. उत्कृष्ट असं हा मैदान, भव्य असं मैदान वडवलीचं आणि या मैदानावरती सामने. पुढचा चेंडू अथर्व. स्ट्राईक ऑन विवेक. उत्कृष्ट चेंडू होता. पाहूया कट घेऊन चेंडू आणि तिथे मिस पुढे होते गचा क्षेत्ररक्षण, परंतु एकाच धावेवरती समाधान म्हणू लागले ते बीके वॉरियर्स संघाला. आणि या एका धाव बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5. 3 चेंडू झालेले आहेत पहिल्या षटकातले. अथर्व यांची उत्कृष्ट गोलंदाजी. आता मात्र स्ट्राईकला भावेश संघनायक. आणि हा पंचांचे दोन्ही हात समांतर चेंडू बेटा अवांतर. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवरती. आणि पहिले षटक असताना कुठेतरी महागडे षटक टाकताना दिसतोय आपल्या अथर्व आपल्या संघासाठी. आणि फक्त ते 3 चेंडू टाकले आणि 3 चेंडू मध्ये 6 धावन त्यांनी खर्च केले आहेत. पहिला पुढचा चेंडू स्ट्राईक केला हवेश आणि उत्कृष्ट चेंडू होता स्त्री डॉक्टर चेंडू, परंतु उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्या स्वतःच्या गोलंदाजी करताना अथर्व आणि हा निर्धाव चेंडू जातोय. 4 चेंडू झालेले आहेत अथर्व यांचे. आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू भेटतोय. धावसंख्येत भरवते. धावसंख्या जाऊन पुढे 7 या धावसंख्येवरती. 2 चेंडू शिल्लक असताना पहिल्या षटकामधले अथर्व यांचे 2 त्यांनी अवांतर चेंडू टाकले. 4 षटकामध्ये तुम्हाला अवांतर धावा रोखणं हे फार महत्वाचं असतं. पाहूया पुढचा चेंडू आणि पाहूया ऑफ साइड चेंडू पाहूया की जोडू शकतो का. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतो आणि पहिला आणि मोठा झटका बसतो हा बीके वॉरियर्स संघाला. या संघाचा संघनायक भावेश तंबूत परततोय आणि या पर्वाचा हा पहिला झटका, पहिली विकेट भावेशच्या सोबत अथर्व याच्या गोलंदाजीवरती. आणि आता मात्र 7 या धावसंख्येवरती.
दोन्ही उत्कृष्ट असं झेल त्यांनी पकडले आणि दुसरा झटका बसला पुन्हा एकदा. दुसरा झटका बसतोय हा बीके वॉरियर्स या संघाला. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 7 धावा. पुढे उत्कृष्ट अशी गोलंदाजी मानावी लागेल. चांगला कमबॅक केला अथर्वने. कारण की पहिल्या 3 चेंडूमध्ये त्यांनी 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु पुढील 3 चेंडूमध्ये यश हा क्षेत्ररक्षक निखिल पावळा तांबड्या गावकडून बिलॉंग करणे हा खेळाडू निखिल आता मात्र गोलंदाजी वैयक्तिक हिरो वैयक्तिक पहिल्या संघाचे दुसरे षटक आणि आकुडचा टप्प्याचा चेंडू होता. पावळा झेलू शकतो का? वायके तिकडे उभा आहे आणि वायकेच्या हाताने जाऊन चेंडू थांबतोय आणि त्याचबरोबर लगातार हा तिसरा झटका बसतोय बीके वॉरियर्स या संघाला. आणि लगातार 3 चेंडूमध्ये 3 विकेट गेले आहेत. मला अथर्वने शेवटच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले होते. त्याच्यानंतर हिरुयाने आपल्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा झटका दिले. विवेक हा बाद होते. सळंगीचा फलंदाज बाद होते. त्यांनी पहिल्या 2 चेंडूमध्ये उत्कृष्ट असं फलंदाजी दाखवली आपल्याला, परंतु इथे मात्र एका पाठोपाठ एक गडी बाद होताना दिसते आपल्याला. बीके वॉरियर्स संघाचे 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकांमध्ये तुम्हाला पूर्णपणे षटक खेळून करायचे. जर का तुम्ही असे फलंदाज बाद होत गेले तर तुम्ही ऑल आउट सुद्धा होऊ शकता आणि हा सामना जो 4 षटकांचा असेल तो 3 षटकांमध्ये सुद्धा संपू शकतो. आता मात्र जावं सामन्याकडे. नवीन फलंदाज स्ट्राईकला आहे निखिल. नवीन फलंदाज वरती असेल. झेलबाज झालेला आहे, स्ट्राईक चेंज होणार नाहीये. झेलबाज झाले, स्ट्राईक चेंज होणार नाहीये. झेलबाज झाले, स्ट्राईक चेंज होणार नाहीये. निखिल बीके वॉरियर्स संघाचा संगणक किंवा एखाद्या खेळाडूकडे यायचं आहे. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे बीके वॉरियर्स आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना हिरू. हा माझा निर्धाव चेंडू होता हा मंगेश पावळा अनुभवी खेळाडू दिसतोय आणि हा उत्कृष्ट पावळा यॉर्करचा चेंडू होता. ब्लॉक मध्ये टाकला चेंडू पण उत्कृष्ट इथं खेळून काढले मंगेशाने. आणि दोन्ही संघटनेला एक विनंती असेल की ओव्हरथ्रोच्या धावा ह्या ग्राह्य धरल्या जातील. लेग बायच्या धावा सुद्धा ग्राह्य धरल्या जातील. अवांतर चेंडूवरती तुम्ही जर एक्स्ट्रा धाव घेतली त्या सुद्धा ग्राह्य धरल्या जातील. सर्व संघाच्या संघाने लक्षात घ्यायचंय. चला आपण स्ट्राईक निखिल मॅन ऑफ तांबडी आणि आखूड टप्प्याचा चेंडू होता. पहिला लेग सलग चेंडू एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु उत्कृष्ट क्षेत्रक्षण तिकडे अथर्व यांच्याकडून आणि फक्त एकाच धावेवरती समाधान मावलं लागले ते निखिल आणि बीके वॉरियर्स संघाला. आणि या एका धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9. आणि हा सुद्धा उत्कृष्ट चेंडू होता हिरो यांच्या गोलंदाजीमधून. निर्धाव चेंडू जातोय. उत्कृष्ट असं गोलंदाजीचा प्रदर्शन करताना दिसतंय शिवांश. हा संघ खरोखरच बीके वॉरियर्स संघ कुठेतरी पिछाडीवरती जाताना दिसतोय आपल्याला. कारण की ह्या सामन्यामध्ये तुम्हाला कमबॅक करायचं 1-2 तरी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. पुढचा चेंडू हिरो पुन्हा एकदा आकृतीचे टप्प्याचा चेंडू होता. ऑफ चेंडू पाहू एक धाव आणि इथे मात्र गच्चार क्षेत्ररक्षण आणि हा पर्वाचा हा पहिला चौकार निघतो मंगलच्या बॅटमधून बीके वॉरियर्स संघासाठी. आणि ज्या क्षेत्ररक्षकाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं होतं आणि मला असं वाटतं गच्चार क्षेत्ररक्षण असेल, कारण की त्याच ठिकाणी 2 झेल केलेले होते. परंतु शेवटच्या चेंडूवरती 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोचते 3 गडी बाद 13. 2 षटकं संपलेले आहेत. तिसरं षटक घेऊन येतो पाहूया.
पुन्हा एकदा अथर्व ज्याने पहिलं षटक एकदम हाताळलेलं होतं आपल्या संघासाठी आणि आता मात्र अथर्वला हॅट्रिकची संधी असेल कारण की त्याने शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले होते. पाहूया हॅट्रिक चेंडू पाहूया या पर्वाची पहिली हॅट्रिक होऊ शकते का. अथर्व स्ट्राईक निखिल नाही यॉर्करला चेंडू होता ब्लॉक मध्ये टाकला चेंडू तो चेंडू खेळून काढला निखिल आणि इथं हॅट्रिकची संधी मात्र गमावली अथर्वाने. एक धाव संख्या पुढील चेंडू पाहूया आणि निर्धाव चेंडू जातोय हा. टर्फ मध्ये खेळायचं नाहीये सर्व खेळाडू विनंती असेल. चेंडू मैदानामध्ये होतोय तिकडे कोणीही खेळायचं नाहीये. चला अथर्व आणि उत्कृष्ट आपण तिकडे गच्चार असं विकेट किंग मिळाला आणि मला असं वाटतं 4 धावा आहेत त्या नाही 4 आणि दुसऱ्या प्रयत्न आणि तिकडे कुठेतरी चेंडू फेकी करताना मात्र क्षेत्ररक्षक निलेश कोतवाल कुठेतरी अडखळला आणि चेंडू अडखळला आणि धावेमध्ये भर पडली. 1च्या ठिकाणी 2 धावा घेतल्या बिक्यावसा दोन्ही संघाच्या फलंदाजाने. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 बाद 20. अथर्वचा हा पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा हा उजव्या यष्टीवरचा चेंडू आणि सुंदर अपील तिथे आणि नॉट आउट दिलेला आहे. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी हे षटक संपतंय आणि या षटकानंतर धावसंख्या आहे 20. 3 षटकांमध्ये 3 बाद आणि 20 धावा झालेल्या आहेत आणि हे शेवटचं षटक घेऊन येणार आहे YK. सुंदर असा हा चेंडू परंतु पहिला चेंडू आणि थोड्या डाव्या यष्टीच्या बाजूने थोडासा दुरावलेला चेंडू वाईट घोषित करण्यात आलेला पंचांकडून आणि 1 धाव मिळते ती संघाला आणि या धावसंख्येबरोबरच 21 धावसंख्या होते. BK वॉरियर्सची धावसंख्या होते 21. 3 बाद 21. हा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचा हा चेंडू थोडं डाव्या यष्टीपासून दुरावलेला आणि पुन्हा एकदा पंचांकडून अवांतर धावेची घोषणा. धावसंख्या होते 22. सुंदर क्षेत्ररक्षण निखिल तसा नावाजलेला फलंदाज आहे. तांबडी संघासाठी खेळणारा हा खेळाडू. आता हा पुढचा चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला हा चेंडू आणि अतिशय खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि 1 धाव ज्या ठिकाणी मिळणार होती त्या ठिकाणी संघाला 4 धावा मिळत आहेत आणि या 4 धावांबरोबरच संघाची धावसंख्या होती आहे 26. षटकातले 5 चेंडू अजून शिल्लक आहेत. प्रयत्न फलंदाजाकडनं अवांतर धावेची मागणी परंतु पंचांनी अतिशय सुंदर निर्णय. 2 चेंडू झालेले आहेत या षटकातले 4 चेंडू शिल्लक. हा
पुढचा चेंडू, तिसरा चेंडू निखिलसाठी आणि पुन्हा एकदा अवांतर धाव. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि निर्धाव चेंडू आणि या चेंडूनंतर उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंगचा. वायकेचा हा पुढचा चेंडू, चौथा चेंडू निखिलसाठी आणि अतिशय सुंदर असा चेंडू आणि फलंदाजाला तो कळलेला नाहीये. श्री नाथपंथी गोसावी समाज रायगड यांच्यातर्फे घेण्यात आलेला हा पहिला प्रयोग आहे क्रिकेटच्या सामन्यांचा. मैदानावर हा चौथा चेंडू आणि अतिशय उत्तम पद्धतीने तटवलेला हा चेंडू. 2 धावा देऊन जातो संघाला आणि संघाची धाव संख्या होते 28-29. पुन्हा एकदा 2 धावांची मागणी आणि या ठिकाणी हे सामने पुढच्या 2 संघांनी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मैदानाबाहेर उपस्थित राहायचं आहे. MK ब्रदर्स वर्सेस UR धुरंधर. MK ब्रदर्स लवकरात लवकर BK वॉरियर्सनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि शिवांश वॉरियर्सनी लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. या सामन्यांसाठी अनेक देणगीदार या ठिकाणी सडल हस्ते मदत करताना दिसलेले आहेत. पहिलाच प्रयोग आहे आणि अतिशय उत्साहात हा प्रयोग चालू आहे. हॅलो, श्री नाथपंथी गोसावी समाज रायगड आयोजित क्रिकेटचे सर्व संघ सगळ्यांचे अभिनंदन आणि सहर्ष स्वागत. याच्यानंतर पुढच्या 2 संघांनी आपला टॉस उडवायला घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर सामने पुरे करण्यात येतील. प्रत्येक संघ मालकाने आपल्या आपल्या संघाला घेऊन इथे आपले नावं द्यायचे आहेत. त्याच्यामुळं हा सामना या युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना बघण्यात येणार आहे. तर सर्व लोक बघू शकता.
आहे नाही. हिरू कोतवाल आणि श्रीयाल रैराशी अतिशय रंगतदार अवस्थेतला हा पहिला चेंडू पाहूया आणि अतिशय सुंदरपणे तटवलेला हा चेंडू, परंतु निर्धाव त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण आणि पहिला चेंडू निर्धाव. शिवांश वॉरियर्ससाठी तशी फारशी काही धावसंख्या नाहीये. 24 चेंडूमध्ये 34 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेली ही टीम. हा दुसरा चेंडू पाहूया आणि अतिशय सुंदरपणे तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि तोही यशस्वी झालेला आहे. काहीशी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड. छान. हा दुसरा चेंडू पाहूया पुन्हा एकदा हिरोसाठीच. मला करणारे सुंदर असा चेंडू, कदाचित हा सामन्यातील पहिला षटकार असू शकतो. आपण आणि बॅटच्या पट्ट्यातील हा चेंडू सरळ त्यांनी बाहेर भिरकावून दिलेला आहे. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. झेल होऊ शकतो का पाहायचा आहे, पण नाही. आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेष. आनंद घ्यायचा आहे. हा एक निर्धाव चेंडू. परत एकदा संघाची धावसंख्या होतीये 10. 3 बाद 10. पुन्हा एकदा तटवलेला तसाच जबरदस्त चेंडू आणि विवेक चौका झाला त्या ठिकाणी. फक्त 18 धावांची गरज, 16 धावांची गरज.
रा श्रियाल रैराशी आणि गोलंदाजीला आलेला आहे कमलाकर महत. कोणीतरी पुढच्या सामन्यासाठी कर्णधार येथील नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी कमलाकर एम के ब्रदर्स आणि यू आर धुरंदरचे कर्णधार आलेले आहेत. एम के ब्रदर्सचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. कमलाकर मत याचा हा पुढचा चेंडू, पहिला चेंडू निर्धाव आणि तशाच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला मात्र तो अडवण्यात यश आलेलं नाही आणि हा चेंडू सरळ सीमारेषे पार जातोय. कमलाकर मत याच्या दुसऱ्या चेंडूवर श्रियाल रैराशी यांनी खेचलेला हा चौकार सीमारेषे पार. संघाची धावसंख्या झालेली आहे. हे षटक संपल्यानंतर आपण टॉस घेऊया. हे षटक संपल्यानंतर कृपया त्यानंतर हा पुढचा चेंडू, तिसरा चेंडू कमलाकर महत यांचा आणि मारण्याच्या प्रयत्नात परंतु बॅटची थोडासा स्पर्श करून उजव्या दिशेला गेलेला हा चेंडू. षटक संपू दे योगेश. हा कमलाकर महत यांचा पुढचा चेंडू. संघासाठी अतिशय चांगला प्रयत्न करतायत हिरू कोतवाल यांच्यासाठीचा हा पुढचा चेंडू आणि परत एकदा निर्धाव चेंडू. हिरू कोतवाल यांचं मागच्या षटकातलं काम आपण पाहिलेलं आहे. एका षटकात त्यांनी जवळजवळ 16 धावा चोपून काढल्या होत्या आणि त्यामुळे संघासाठी जो विजय आहे तो सुकर होताना दिसतोय. कमलाकर महत यांचा हा पुढचा चेंडू हिरू कोतवाल याच्यासाठी आणि हिरू अतिशय सुंदरपणे तटवलेला चेंडू उजव्या यष्टीवरचा आणि मला वाटतं फक्त पुन्हा एकदा कॅच सुटलेली आहे प्रणयच्या हातातून. आपल्या हिरो कोतवालला परत जीवदान मिळालेलं आहे. या चेंडूवर तशीच रियाल रैराशी यांनी एक धाव घेतलेली आहे. कमलाकर महत याचं षटक संपतंय आणि त्या षटकानंतर संघाची धावसंख्या होती आहे 23. आणि 12 चेंडूत आता 11 धावांची गरज. तत्पूर्वी आपण एक छोटेस नाणेफेकीचा कौल आपण पुढच्या सामन्याचा घेणार आहोत आणि धुरंधर आणि एम के ब्रदर्स. धुरंधरने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. यानंतर हे पुढचं षटक, तिसरं षटक भावेश खांबल आणि सामना करणार आहे श्रियाल. परंतु पहिला चेंडू आणि अवांतर धाव आणि त्याच्यावर आणखी एक धावून काढलेली धाव, अशा पद्धतीने संघाला 2 धावा मिळत आहेत. भावेश खांबल यांचा पहिला चेंडू वाईड आणि त्याच्यावर मिळालेली एक धाव, अशा 2 धावा. सुंदर चेंडू हिरू कोतवाल यांनी हलकेच ऑफ ड्राईव्ह आहे. भावेशचा हा पुढचा चेंडू श्रियालसाठी आणि श्रियालने उत्कृष्ट पद्धतीने दडवला चेंडू आणि पुन्हा एकदा तो झेलही सुटला आणि चेंडू सीमारेषे पार. वाईडचा पुन्हा एकदा वाईडचा इशारा आणि आता धावसंख्या झालेली आहे 31. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा हा तसा चेंडू अवांतर धाव वाईड चा रतीब या ठिकाणी गोलंदाजांनी घातलेला आहे आणि
खरं तर शिवान संघासाठी फलंदाजीपेक्षा बीके वॉरियर्सच्या गोलंदाजांनीच त्यांचा मार्ग सोपा करून दिलेला आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळाचं प्रदर्शन शिवांश वॉरियर्सने केलेलं आहे, परंतु त्यांच्या जिंकण्यामध्ये बीके वॉरियर्सच्या गोलंदाजाचा मोलाचा वाटा आहे. सातत्याने वाईट चेंडू आणि हा पुढचा चेंडू पाहूया. उत्कृष्ट पद्धतीने हा तटवलेला चेंडू, परंतु कॅच झालेले आहे. झेलबाद शेवटच्या क्षणी का होईना या ठिकाणी श्रीयाल रैराशी झेलबाद झालेला आहे आणि पहिलं यश बीके वॉरियर्स संघाला मिळालेलं आहे. सेवन. पुन्हा एकदा अवांतर धाव आणि देवेंद्र खांबाल इकडे यायचं आहे. बॅट्समन श्रवण आणि हा छान पद्धतीने तटवलेला चेंडू. हो, संघाची धावसंख्या 34 आणि या ठिकाणी